हेलो माय डियर स्टूडेंट्स, अपना टॉपिक चल रहा है मोशन इन अ स्ट्रेट लाइन और इस टॉपिक में आज हम लेने जा रहे हैं द प्रॅक्टिस बेस्ड ऑन द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट। बेटा प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण टॉपिक स्टार्ट केला, त्याचं इंट्रोडक्शन घेतलं आणि फर्स्ट पॉईंट घेतला दॅट इज द डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट। आज आपण त्याच्या रिलेटेड सर्व काय घेणार आहे तर बेटा प्रॅक्टिस व्हरायटी अँड व्हेरियस टाइप्स ऑफ क्वेश्चन्स। आणि हे क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला लिटल बिट यूज करायचा आहे दॅट इज अ वेक्टर। ठीक है, तो चलिए शुरू कर देते हैं। द फर्स्ट क्वेश्चन चलो रीड करेंगे बेटा। व्हाट इज दैट फर्स्ट क्वेश्चन? अ पॉइंट मूव्स इन अ सर्कल ऑफ रेडियस कैपिटल आर फ्रॉम ए टू बी। Find the displacement and the distance if the angular displacement is theta in bracket radian full stop. Also find the distance and displacement from A to C. So that is here। देख लो बेटा, सिंपल सी बात है। यहाँ पे क्या दिया है, एक बॉडी है, इथे बघ दॅट इज द बॉडी आणि ही बॉडी या सर्कलवरती A2 किधर जा रही है बेटा B, ओके, आणि मग B2 किधर जा रही है C। तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की या सरकमफरन्सवरती बॉडी A to B जात असताना त्याचं काय फाइंड आउट करायचं आहे, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट। त्याच्यानंतर ती A2 कुठं जाते B आणि B2 परत कुठे जाते C, आणि त्या ठिकाणी पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं बेटा, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट। देख लो बेटा, दॅट इज द IMP क्वेश्चन। याला IMP क्वेश्चन करा। व्हाय? कारण याच्यामध्ये आपल्याला थोडंसं डेव्हलपमेंट अँड दॅट इज नथिंग बट थोडं डिराईव्ह करायचं आहे। IMP आजचा जो क्वेश्चन आहे दॅट क्वेश्चन इज बेस्ड फॉर द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट व्हेन द बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन किंवा बॉडी मूव्हिंग ऑन द सरकमफरन्स ऑफ सर्कल। जर एखादी बॉडी सर्कलच्या सरकमफरन्सवरती फिरत असेल तर त्याच्या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचे आपण फॉर्म्युले डेव्हलप करूया आणि त्याच्यासाठी आपण हेल्प घेणार आहे दॅट इज द वेक्टर। मी ॲक्च्युअली काय करतो बेटा, इथे डायग्राम काढतो। दैट डायग्राम इज हियर, थोड़ी सी बड़ी डायग्राम निकाल देता हूँ। ठीक है बेटा, सो ये यहाँ पे मैंने डायग्राम निकाल दिया। ओके, दैट इज द सेंटर। बॉडी कुठे बेटा, या ठिकाणी आहे, दैट बॉडी इज हियर। A2 बॉडी किधर गई है B, आणि B पासून परत कुठे आहे बेटा, यहाँ पे देख लो C। सो देख लो, समजून घे बेटा, IMP क्वेश्चन आहे A, इथे काय घेतोय B आणि या ठिकाणी काय घेतोय C। दॅट इज द सेंटर, म्हणजेच काय रे बेटा O। ओके, आता आपण इथं हेल्प घेऊया पोझिशन वेक्टर। पोझिशन वेक्टर क्या होता है, द वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ द गिवन बॉडी विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स। बरोबर आहे का, गिवन पॉईंटचा रेफरन्स पॉईंट बरोबर आपण काय घ्यायचं बेटा, पोझिशन। मग आपला रेफरन्स पॉईंट कोण आहे, सेंटर। आणि हे जर पाहिलं आपण तो यहाँ से यहाँ पे देख लो, हा एक पोझिशन वेक्टर आहे, हा एक पोझिशन वेक्टर आहे, आणि या ठिकाणी हा एक पोझिशन वेक्टर। याचं नाव काय, वेक्टर OA। याचं नाव काय, वेक्टर OB। याचं नाव काय, वेक्टर OC। आणि त्यांची लेंथ म्हणजेच त्यांचं काय रे बेटा, मॅग्निट्यूड। पण त्या तिघांचं पण लेंथ ही या सर्कलच्या रेडियस एवढी आहे, म्हणून आपण असं म्हणूया दॅट इज द रेडियस वेक्टर। आणि याला मी असं म्हणतो वेक्टर R1। इथे घेतोय मी वेक्टर R2। ओके बेटा, यहाँ पे मैं लिख रहा हूँ वेक्टर R3। सो दॅट इज हियर। हे रिलेशन्स आपल्याला थोडेसे समजले पाहिजेत। इथे त्यांनी आपल्याला अँगल दिला आहे, दॅट अँगल इज हियर, आणि हा अँगल किती दिला आहे बेटा, थीटा। थीटा इज दैट एंगल। आता आपण थोड्या वेळासाठी काय करायचं आहे, अपने को इतना याद रखो कि आपण A to B चाललो, एवढंच लक्षात ठेवायचं। कहाँ से कहाँ जा रहा है बेटा, A to B। A to B जाताना आपण जर पाहिलं तर इथे दोन आहेत, एक शॉर्टेस्ट डिस्टन्स। आता A हे आपलं कोण झालं बेटा, इनिशियल, आणि B हे कोण झालं, फायनल। द शॉर्टेस्ट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज द डिस्प्लेसमेंट। आणि इथे मी डिस्प्लेसमेंट काढलं, पण मेरे को बताइए ना आप कि डिस्प्लेसमेंट स्केलर है क्या वेक्टर है। वेक्टर अँड डिस्प्लेसमेंट की डायरेक्शन नेहमी इनिशियल टू काय असणार आहे बेटा, फायनल। इनिशियल टू काय असणार आहे, फायनल असणार आहे। हा इनिशियल आहे तर हा फायनल आहे, याला आपण म्हणूया दॅट इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट वेक्टर। मी इथं लिहितो आहे, सो डिस्प्लेसमेंट वेक्टर, यालाच आपण म्हणायचं आहे वेक्टर डेल्टा R। डेल्टा R म्हणजेच काय रे बेटा, डिस्प्लेसमेंट। आणि डिस्प्लेसमेंट काढायचं आहे म्हणजेच आपल्याला चेंज काढायचं आहे। कुणाचा काढायचा बेटा, दोन पोझिशन वेक्टरचा। दॅट इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन। सगळे मी डिटेलमध्ये हाय लेवलचे क्वेश्चन्स घेतो आहे, सिम्पल आहे। आज आपण काय करतो आहे, आपण प्रॅक्टिस करतो आहे कशाची, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट। मोस्ट ऑफ स्टुडंट काय असतात, जरा रिलॅक्स असतात, सर ये बहुत आसान आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट। मग ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चनमध्येच अडकलो आपण। तर हे आपल्याला कळायला पाहिजे की इथे आपल्याला काय यूज करायचं, सिम्पल वेक्टरचा यूज करायचा आहे। सर्कल काढलं, बॉडी A2 कुठे चालली आहे, B चालली आहे, इथे थीटा दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट। हा एक इनिशियल रेडियस वेक्टर आहे, हा एक फायनल रेडियस वेक्टर आहे, आणि हे जर बघितलं तर डिस्प्लेसमेंट त्याला आपण काय सपोज केलं, डेल्टा R। सो दॅट इज हियर। मग आपल्याला डेल्टा R काढायचा आहे, सो डेल्टा R वेक्टर आहे हा, म्हणजेच याला डिस्प्लेसमेंट वेक्टर। आणि हे काढताना आपण काय करूया, फायनल मायनस इनिशियल दॅट इज कॉल्ड ॲज द वेक्टर R2 मायनस वेक्टर R1। कारण
का, जर बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन किंवा बॉडी इज मुव्हिंग ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, त्यावेळेस त्याचा इनिशियल आणि फायनल रेडियस वेक्टरचा डिफरन्स म्हणजेच त्याने कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट असतं. तो यहाँ पे देख लो. आता इथं दोन वेक्टरची काय आहे रे बेटा, सबट्रॅक्शन आहे आणि यांच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आपण काढू शकतो. डेल्टा आर इज इक्वल टू अंडर रूटमध्ये आपल्याला माहिती आहे बेटा, जर दोन वेक्टरची ॲडिशन असेल तर a² + b² + 2ab cos θ आणि सबट्रैक्शन असेल तो a² + b² - 2ab cos θ. आर यू गेटिंग माय पॉइंट. तो मैं यहाँ पे लिखता हूँ बेटा क्या है, r2² + r1² - 2 r2 r1 आणि इथे घेतो कॉस आणि हा कॉस किती दिला आपल्याला बेटा थीटा. पण आपल्याला कळालं पाहिजे बेटा, व्हेक्टर r1 असेल आणि व्हेक्टर r2 असेल, या दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे म्हणून इथं लिहितो मी मॉड ऑफ व्हेक्टर r1 इज इक्वल टू मॉड ऑफ व्हेक्टर r2 इज इक्वल टू काय सपोज करूया बेटा r. सो यहाँ पे देख लो बेटा, मी r2 ला रिप्लेस काय करतोय r चा² प्लस क्या है बेटा r² माइनस 2 × r काय रे बेटा r², इथे काय रे बेटा cos θ. ठीक है, अभी यहाँ पे देख लो बेटा r² + r² काय रे बेटा 2r². मग मी 2r² कॉमन काढतो, इथे काय रे बेटा 1 - cos θ. काय रे बेटा 1 - cos θ. आणि इथे जर पाहिलं तर इथे 1 - cos θ चा फॉर्म्युला येईल आणि तो फॉर्म्युला आहे 2, सो दॅट इज हिअर 2 sin² θ/2. सो दॅट इज हियर. हे रिलेशन्स आपल्याला कळाले पाहिजेत. आता हा फॉर्म्युला तुला माहीत असला पाहिजे. तो यहाँ पे देख लो बेटा, इथे बघ, आता माहीत नसेल तर लक्षात ठेव. आता इथे यहाँ पे देख लो 2 × 2 काय रे बेटा 4. सो r² को r² आणि इथे काय घेतो मी sin² θ/2. ओके, 2 बाहर आके, सो 4 बाहर आके क्या आएगा 2, r² बाहर आके r, sin² क्या ठिकाणी sin आणि हे काय बेटा θ/2. सो दॅट इज कॉल्ड ॲज द डिस्प्लेसमेंट. तो कभी भी मत भूलो, कधीही विसरायचं नाही. व्हेन द बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, आप वहाँ पे दिखो नोटबुकमध्ये तुमच्या लिहून टाक हॉरिझॉन्टल मार्जिनवरती, व्हेन द बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन और बॉडी मूव्हिंग ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, देन द डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 2r sin θ/2. r इज द रेडियस, sin θ/2 केलेल्या अँगलचा काय घ्यायचा बेटा हाफ. हे रिलेशन्स आपल्याला इथे समजले पाहिजे. दॅट इज द इम्पॉर्टंट. आप प्लीज नोट डाऊन दॅट. काय नोट डाऊन करायचं आपण, द बॉडी, व्हेन द बॉडी moving on the circumference of circle, then the displacement is equal to 2r sin θ/2. हे कुणाचा फॉर्म्युला झाला बेटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा झाला. ओके, आता आपल्याला कुणाचा काढायला सांगितलं आहे त्यांनी, द डिस्प्लेसमेंट अँड द डिस्टन्स. ओके, आपल्याला डिस्प्लेसमेंट, सॉरी इसको मैं हटा यहाँ पे, हो, हे फॉर्म्युला आपण कशाचा घेतला बेटा, देख लो बेटा. डिस्प्लेसमेंट अभी किसका निकालना है, डिस्टन्स. आता डिस्टन्स कसा असतं, डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ फॉलोड. ॲक्च्युअल पाथ फॉलोड हे क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट, क्वेश्चन मोठा आहे, क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. मी इथं डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला घेतो आहे. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू दॅट इज द 2r sin θ/2. हा फॉर्म्युला झाला डिस्प्लेसमेंटचा. हा फॉर्म्युला कधी वापरायचा, प्रत्येक डिस्प्लेसमेंटला नाही वापरायचा. ज्यावेळेस ते डिस्प्लेसमेंट आपण सर्कम्फरन्सवरती घेतो, बॉडी मूव्हिंग ऑन दॅट सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्कल. इतना आ गया. आता आपण जर बघितलं तर आपल्याला कुणाचा व्हॅल्यू काढायचा किंवा फॉर्म्युला काढायचा, दॅट इज द डिस्टन्स. आता हा डिस्टन्सचा काढायचा आहे, त्याच्यासाठी मी काय करतो, प्लेन अँगलचा फॉर्म्युला घेतो. प्लेन अँगल इज इक्वल टू आर्क/रेडियस. ओके, कारण डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ फॉलो आणि ॲक्च्युअल पाथ फॉलो म्हणजे या सर्कलची आर्क आहे. म्हणजेच आपण बघितलं तर प्लेन अँगल आर्क/रेडियस हा मेजरमेंट युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये घेतलेला आहे. आर्क म्हणजेच कोण आहे रे बेटा, इथे आर्क म्हणजेच कोण असणार आहे आपल्या इथे, डिस्टन्स. सो दॅट इज हिअर. मग आपल्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला मिळाला. डिस्टन्स इज इक्वल टू थीटा × r. r इज कॉल्ड ॲज द रेडियस आणि हे थीटा आहे. आता हे थीटा जर आपल्याला कधी डिग्रीमध्ये दिलं तर रॅडियनमध्ये करता आलं आणि रॅडियनमध्ये दिलं तर डिग्रीमध्ये करता आलं पाहिजे. आणि हे पण मी तुम्हाला सांगतो, दॅट इज द कन्व्हर्जन. तो देख लो बेटा, डिस्टन्स जर काढायचं असेल तुला, सो द डिस्टन्स इज इक्वल टू दॅट इज द थीटा × r. ओके, तो ये दो वैल्यू अपने को मिल गई. ओके, आता आपण बघ, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, अल्सो फाइंड द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट फ्रॉम A to C. ज्यावेळेस हा A to C जातो त्यावेळेस त्याने किती अँगल कव्हर केला रे बेटा, हाफ सर्कल. हाफ सर्कल बोले तो कितना, हाफ सर्कल, फुल सर्कल किती है 360 डिग्री. हाफ कितना होता है रे बेटा, हाफ कितना होता है 180 डिग्री. म्हणजेच किती रे बेटा पाय. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. तो यहाँ पे देख लो डिस्प्लेसमेंट, मी इथे घेतो डिस्प्लेसमेंट फॉर A to C.
ए टू सी ह्याचा डिस्प्लेसमेंट घेताना थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणजेच याला आपण काय म्हणूया, पाय रॅडियन. ओके, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, आत्ताच आपण डेव्हलप केला. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 2r साईन थीटा बाय 2. आता बघ, इथून इथपर्यंत जाताना डिस्प्लेसमेंट किती येणार आहे बघ बरं. शॉर्टेस्ट हा झाला इनिशियल आणि हा झाला फायनल, म्हणजे हा आर आहे आणि हा आर आहे. ट्वाइस ऑफ दॅट रेडियस इज इक्वल टू डायमीटर, म्हणजे आपलं आन्सर 2r आलं पाहिजे. बघूया आपण फॉर्म्युल्याने येतं का ते. सो यहाँ पे देख लो बेटा, 2r को 2r, साईनला साईन, थीटाची व्हॅल्यू किती आहे बेटा 180. 180चा हाफ किती येईल रे बेटा 90. साईन 90 किती येईल 1. सो दॅट आन्सर इज हिअर 2r. तर हे रिलेशन्स आपल्याला इथे समजलं पाहिजे. कोणसा बी अँगल लो काही फरक पडणार नाही आहे आपल्याला. इथे जर पाहिलं तर डिस्प्लेसमेंट आपण इझी गोईंगमध्ये काढू शकतो, कारण का स्ट्रेट लाईनमध्ये ही रेडियस r और ये रेडियस r, r प्लस r कितना हो जाएगा बेटा 2r. पण आपण इथे इझी गोईंगमध्ये काढलं, पण इथे आपण फॉर्म्युलाने काढलं. चला आपल्याला समजा असं दिलं असतं 90 डिग्री, तो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे सी दिया होता तो थीटाची व्हॅल्यू किती आली असते बेटा 90 डिग्री. 90ला हाफ केलं असतं. तो चलो मैं अगर 90 को हाफ कर देता तो यहाँ पे देख लो मैं थीटा, सो इथे घेतो मी 90 डिग्री, 90ला हाफ, सो दॅट इज हियर 2r साइन किती घ्यावं लागलं असतं रे बेटा मला 45 डिग्री. आपको मालूम होना चाहिए साइन 45 कितना होता है 1/√2. दैट एंड दैट गेट कैंसल, दैट बिकम √2r. हे काय आलं असतं बेटा डिस्प्लेसमेंट. तो आर यू गेटिंग माय पॉईंट. कभी भी मत भूलो, कधीच विसरायचं नाही. आता जर बॉडी सर्कलच्या सर्कम्फरन्सवर मूव्ह होत असेल तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय असणार आहे 2r साईन थीटा बाय 2, आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असणार आहे थीटा इंटू r. चला आपण डिस्प्लेसमेंट घेतलं बेटा ए टू सी साठी. आता आपण काय घेऊया डिस्टन्स फॉर द ए टू सी. तो मैं यहाँ पे लिखता हूँ डिस्टन्स फॉर ए टू सी साठी डिस्टन्सचा फॉर्म्युला अपने पास तयार है. डिस्टन्स इज इक्वल टू थीटा इंटू आर. आता आपल्याला माहीत पाहिजे की हा 180 डिग्री, कधी पण लक्षात ठेव, मी इथं लिहितो हां. आपल्याला जर डिग्री टू रॅडियन जायचं असेल, डिग्री टू रॅडियन जायचं आहे तर मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 स्कूलमध्ये सांगितलं असेल. आणि जर आपल्याला रॅडियन 2 डिग्री जायचं आहे मल्टिप्लाइड बाय 180 बाय पाय. आर यू गेटिंग माय पॉईंट. आता बघ 180 डिग्री आहे, 180 डिग्री आहे म्हणजेच किती असणार आहे. तो मैं यहाँ पे लिखता हूँ 180 डिग्री, पण आपल्याला हे डिग्रीमध्ये नाही रॅडियनमध्ये घ्यायचं आहे, म्हणून इथं मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180 डिग्री इंटू आर. दॅट अँड दॅट गेट कॅन्सल, दॅट बिकम द पाय आर. बरोबर आहे ना. डिस्टन्स एवढंच आहे. कसं काय बरं. हे ॲक्च्युअल पाथ, पूर्ण पाथ फॉलो केला असता तर पेरीमीटर स्कूलमध्ये सांगितलं पेरीमीटर ऑफ दॅट सर्कल किती आहे 2 पाय आर. त्याचा हाफ केलं तर किती येईल बेटा पाय आर. आर यू गेटिंग माय पॉईंट. ये क्वेश्चन थोडा बडा था, याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पॉईंट भेटले. आणि एक्स्ट्रा पॉईंट काय, बॉडी मूव्हिंग ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, देन द डिस्प्लेसमेंट इज 2r साइन थीटा बाय 2 एंड डिस्टेंस इज कितने रे बेटा, डिस्टेंस कितना है दैट इज अ थीटा इंटू आर. ठीक है, चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया बेटा. मेरे ख्याल से नेक्स्ट क्वेश्चन थोड़ा सा इजी होगा एज कम्पेयर टू दैट फर्स्ट क्वेश्चन. चला रीड करा. अ पार्टिकल हैज़ द इनिशियल पोजीशन कितनी है बेटा I प्लस जे मीटर एंड द फाइनल पोजीशन 6I प्लस 2j मीटर, देन फाइंड द डिस्प्लेसमेंट. मी आत्ताच घेतलं. अभी आपने को क्या निकालना है बेटा डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट घ्यायचं आहे. मग डिस्प्लेसमेंटसाठी आपण काय घेतो डेल्टा आर इज इक्वल टू फायनल मायनस इनिशियल वेक्टर R2 मायनस काय घेतो बेटा वेक्टर R1. ओके, सो अ पार्टिकल हॅज द इनिशियल पोझिशन. आता हा रेडियसच घ्यावा असं नाही आहे, पण इथे मी पोझिशन वेक्टर फायनल मायनस इनिशियल कुठलाही वेक्टर घेऊ शकतो आपण. जर समजा हा ए आणि बी घेतला किंवा एक्स आणि वाय घेतला काही फरक नाही पडणार. तो यहाँ पे देख लो बेटा फायनल कोणता आहे. सो दॅट इज हियर क्या आएगा 6I प्लस क्या आएगा बेटा 2j माइनस R1 किती आहे बेटा I प्लस जे. देखो हा तर क्वेश्चन झाला आपल्या वेक्टरचा, 2 टॉपिकवरती बेस आहे हा. तो कितना आ गया 6I प्लस 2j माइनस I माइनस j. 6I माइनस I दैट इज हियर 5I 2j माइनस j दैट इज प्लस j. हा झाला आपला डिस्प्लेसमेंट. ये हो गया अपना डिस्प्लेसमेंट. पण याचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. जर आपल्याला याचा मॅग्निट्यूड काढायचा अंडर रूटमध्ये आपण काय घेतो बेटा ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर प्लस ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर प्लस az स्क्वेअर. आता याचा कोऑर्डिनेट 5ची व्हॅल्यू किती आहे बेटा 25 प्लस 1चा स्क्वेअर किती आहे बेटा 1. सो दॅट इज कॉल्ड अंडर रूट किती आहे बेटा 26. युनिट काय लागलं मीटर. हे आपलं काय झालं बेटा डिस्प्लेसमेंट. आर यू गेटिंग माय पॉईंट. काय केलं आपल्याला फायनल पोझिशन वेक्टर दिला आणि इनिशियल. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर काय आला आपल्याला रिझल्टंट
डिस्प्लेसमेंट 5y प्लस जे, त्याचं मॅग्निट्यूड काढायचं 5चा स्क्वेअर 25 आणि 1चा स्क्वेअर 1 अंडर रूटमध्ये घेतलं दॅट इज अंडर रूट 26. ठीक आहे, चला मग नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? काय आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा तरी. सो देख लो नेक्स्ट क्वेश्चन क्या है. अ पार्टिकल हैज़ द इनिशियल पोजीशन कितनी है 2i प्लस 3j. द डिस्प्लेसमेंट इज 6i प्लस j मीटर. फाइंड द फाइनल पोजीशन. यहाँ पे गलती हो सकती है तो मैं यहाँ पे लिखता हूँ. सो दॅट इज हियर डिस्प्लेसमेंट वेक्टरला मी डेल्टा आर. आता नेहमी डेल्टा आरच म्हणतो असं नसतं, आपण असं घेऊ शकतात, कभी भी इतना लिखो डिस्प्लेसमेंट वेक्टर इज इक्वल टू फाइनल पोजीशन वेक्टर मायनस इनिशियल पोजीशन वेक्टर. बस इतना ही काफ़ी है. मग हा याला मी सपोज केलं दुसऱ्या बुक्समध्ये त्याला दुसरं नाव नोटेशन असेल. सो डेल्टा आर दॅट इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर इज इक्वल टू फाइनल R2 मायनस इनिशियल क्या है बेटा R1 है. ओके, पण आपल्याला त्यांनी काय दिलं आहे. सो दॅट इज हियर 6i प्लस जे मीटर. हे कोण आहे डिस्प्लेसमेंट डेल्टा आर आहे. सो दॅट इज द डेल्टा आर. आणि हा 2i प्लस 3j हा कौन है बेटा इनिशियल दैट इज कॉल्ड एज द R1. अपने को R2 निकालना है. सो R2 वेक्टर इज इक्वल टू इधर का माइनस इधर प्लस दैट इज अ डेल्टा R प्लस R1. सो दैट इज हियर काय येईल बघ बरं 6i ओके प्लस कितना है j प्लस काय येईल रे बेटा 2i प्लस काय येईल रे बेटा 3j. सो दैट इज हियर 6 प्लस 2 दैट बिकम द 8i 3j प्लस j दैट इज कॉल्ड एज द 4j. आणि हा झाला आपला फाइनल पोजीशन वेक्टर. बहुत बार ऐसा लगता है कि बच्चों को स्टूडेंट्सला ऐसा लगता है कि इनिशियल आणि फाइनल दिला कि डिस्प्लेसमेंट काढा. इथे डिस्प्लेसमेंट दिला, इनिशियल दिला, फाइनल निकालना है. तो ये निकाल दिया अपन ने. ये समझ में आना चाहिए. इधर का माइनस इधर क्या हो गया प्लस हो गया और ये व्हॅल्यू इज देअर. सो हे आपल्याला कळायला पाहिजे. चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज द आन्सर. आपल्याला काय काढलं आहे फाइंड द फायनल पोझिशन म्हणजे पोझिशन वेक्टर विचारलं आहे. याचं मॅग्निट्यूड जर काढायचं असेल तर इझी आहे. अंडर रूटमध्ये 64 प्लस 36 दॅट बिकम दॅट 100 बाहेर आलं 10 बरोबर आहे ना. 64 येईल ना. 8चा स्क्वेअर किती येईल बेटा 64 आणि हे किती येईल बेटा 30. सो हे 40 सॉरी हे येईल 16 होईल. 64 प्लस 16 येईल नॉट दॅट 100. ओके आणि त्याच्यावरून आन्सर येईल. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन इज देअर. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? काय है क्वेश्चन रीड करो रीड. यहाँ पे देख लो. अ पार्टिकल हैज़ द इनिशियल पोजीशन 2,3 मीटर एंड द फाइनल पोजीशन 1,2,3 मीटर. फाइंड द डिस्प्लेसमेंट. अभी देख लो बेटा इनिशियल को मैं लिखता हूँ R1 किती येईल बेटा 2 दैट इज कॉल्ड एज द 2i प्लस क्या येईल बेटा 3j प्लस क्या आएगा 0k क्योंकि पहला कोऑर्डिनेट x का है, दूसरा y चा आणि तिसरा z चा है. आता इथे बघ कभी भी इतना याद रखो बेटा फिजिक्स में सिक्वेन्स इज व्हेरी इंपॉर्टंट फॉर दैट टॉपिक. प्रत्येक वेळेस याच्या अगोदरच्या टॉपिकवरती हा टॉपिक बेस्ड असेल. तो यहाँ पे देख लो बेटा वेक्टर R2 इज इक्वल टू काय येईल सांग बरं मला i प्लस क्या लिखूंगा मैं 2j प्लस क्या लिखूंगा मैं 3k. फाइंड द डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. डिस्प्लेसमेंट वेक्टर दॅट इज अ वेक्टर डेल्टा आर इज इक्वल टू इथे घेतो मी फाइनल माइनस काय घेतो बेटा इनिशियल. सो दॅट इज हियर क्या आएगा देख लो i प्लस 2j प्लस 3k माइनस 2i प्लस 3j प्लस 0k. मग इथे बघ आपण काय येईल रे बेटा दॅट इज हियर माइनस i प्लस 2j प्लस एक मिनट. यहाँ पे देख लो यहाँ पे ये माइनस ने सबको मल्टीप्लाई करना चाहिए. सो ये माइनस इन ब्रैकेट. सो R1 कितना है 2i प्लस 3j प्लस 0k दॅट इज नॉट ओके. सो इथे काय येईल रे बेटा i प्लस काय येईल रे बेटा 2j प्लस काय येईल रे बेटा 3k हे मायनसने मल्टिप्लाय केलं मायनस 2i आणि हे काय येईल रे बेटा मायनस 3j i मायनस 2i दॅट बिकम द मायनस i प्लस 2j मायनस j दॅट इज कॉल्ड एज द मायनस j प्लस काय येईल रे बेटा 3k. हे झालं डिस्प्लेसमेंट. फाइंड द डिस्प्लेसमेंट. जर आपल्याला याचं मॅग्निट्यूड काढायचं असेल तर अंडर रूटमध्ये पहिल्याचा स्क्वेअर -1चा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा कोइफिशिएंट दैट इज -1चा स्क्वेअर प्लस 3 का स्क्वेअर. ठीक है ना बेटा. तो यहाँ पे देख लो -1 का स्क्वेअर 1 प्लस 1 प्लस 9. सो दैट इज हियर अंडर रूट क्या होगा बेटा 11 दैट यूनिट इज द मीटर. ठीक है चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाते हैं. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन थोड़ा सा अलग लग रहा है. थोड़ा सा क्या है देख लो. द पोजिशन ऑफ अ पार्टिकल एज अ फंक्शन ऑफ टाइम इज गिवन एज. ओके
इथे दिलेलं आहे एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ टाइम, लगेच गोंधळून नाही जायचं बरं, टी स्क्वायर प्लस 2 कुछ भी नहीं रहता है। बहुत बच्चे को ऐसा लगता है कि मैथमेटिक्स अरे काहीच नसतं फिजिक्समध्ये, एकदम बेसिक असतं, कुछ नहीं रहता। यहाँ पे देख लो, आणि आपल्याला टाइम दिला आहे, टाइम किती दिला आहे बेटा, टी इज इक्वल टू 1 2 3 सेकंड, 1 ते 3 म्हणजे इनिशियल 1 सेकंड आणि फायनल किती बेटा 3 सेकंड। आता मी काय करतो, इनिशियल काढतो, x1 म्हणजेच इनिशियल पोझिशन, टीची व्हॅल्यू किती बेटा 1, मग 1 व्हॅल्यू इथं ठेवलं, 1चा स्क्वेअर, सो दॅट इज हिअर 1 स्क्वेअर प्लस 2 दॅट इज हिअर 1 स्क्वेअर, सो दॅट बिकम द 3, तो इनिशियल पोझिशन किती झाली बेटा 3 मीटर। आता मी इथे घेतो फायनल पोझिशन, हा इथे फायनल घेतो, हे आय म्हणजे इनिशियल। आता परत मी टीची व्हॅल्यू इथे तर वाटलं तर मी असं घेतो, देख लो बेटा इनिशियल पोझिशन, मैं ऐसे लिखता हूँ, इनिशियल पोझिशन, यावेळेस टीची व्हॅल्यू किती घेणार आहेत आपण 1 सेकंड, सो एक्स इनिशियल इज इक्वल टू 1 का स्क्वेअर 1 प्लस 2 दैट बिकम द 3 मीटर। ओके, मैं अभी इथे घेतो मी फाइनल पोजीशन, टी इज इक्वल टू कितना है बेटा 3 सेकंड, तो एक्स फाइनल इज इक्वल टू 3 का स्क्वायर कितना है 9 प्लस कितना आएगा बेटा 2, सो दैट इज हियर कितना आएगा 11, यूनिट क्या लागलं मीटर। आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, सो डिस्प्लेसमेंट वेक्टर इज इक्वल टू फाइनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन x5 अपॉन xi दॅट इज कॉल्ड 11 मायनस 3, सो 11 मायनस 3 म्हणजेच किती झालं बेटा 8 मीटर, हे काय झालं डिस्प्लेसमेंट। ठीक है, ये फंक्शन ऑफ टाइम वगैरह कुछ नहीं रहता, उसमें बस वैल्यू रखनी और आंसर निकालना। ठीक है, नेक्स्ट व्हाट इज दैट नेक्स्ट, चलो, a particle moves 10 meter east, comma, then turns and moves the 10 meter north, what are the distance and displacement। कधी पण असं आलं ना की नॉर्थला जातो आहे, साऊथला जातो, वेस्टला जातो, ईस्टला जातो, आपण काय करायचं, एक कोऑर्डिनेट सिस्टम काढायची। ये कोऑर्डिनेट सिस्टम है, बस इतना है कि वहाँ पे ऊपर है ना एक्सिस के नाव नहीं लिहायचे, ऊपर क्या होता है नॉर्थ, नीचे क्या होता है साउथ, इकडे काय आहे बेटा वेस्ट आणि इथे काय असतं ईस्ट, असं सपोज करा। और यहाँ पे देख लो, ये इथे आहे ओरिजिनल बॉडी कुठं असणार आहे ओरिजिनला, ओरिजिन को अभी मैं यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे कलर का रेड कलर देता हूँ, अ पार्टिकल मूव्स 10 मीटर ईस्ट, यहाँ से 10 मीटर इकडे गेला, तो किती मीटर गेला बेटा 10 मीटर, इथे जाऊन थांबला, अँड मूव्स 10 मीटर नॉर्थ, आता हा इकडे गेला, सो दॅट इज हिअर 10 मीटर नॉर्थ, म्हणजे हे त्याचं इनिशियल पोझिशन ए आणि ही त्याची फायनल पोझिशन। मग आपल्याला त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, देख लो बेटा दॅट इज द डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स, अरे हे तर पायथागोरस झालं, आणि हे त्याचं काय झालं बेटा डिस्प्लेसमेंट, तो यहाँ पे पायथागोरस का थेरम यूज़ करना है, बस खत्म बात। सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 10 स्क्वेअर प्लस क्या आएगा बेटा 10 स्क्वेअर दैट इज हियर 100 प्लस 100 दैट इज द 200, तो मैं ऐसे लिखता हूँ 100 इंटू 2, सो दॅट बिकम 10√2 मीटर, हे त्याचं काय झालं बेटा डिस्प्लेसमेंट। ठीक है, आज टोटल प्रैक्टिस ही डिस्प्लेसमेंट और डिस्टेंस के रिलेटेड ही है। चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे, व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट क्वेश्चन क्या है देख लो बेटा, यहाँ पे मैं पेन सेलेक्ट करता हूँ, ओके ये लिया पेन। द पोजिशन ऑफ अ पार्टिकल एज अ फंक्शन ऑफ टाइम इज गिवन एज x इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 10 मीटर। काही काही स्टुडंट सुरुवातीला ते फंक्शन ऑफ टाइम शिकत बसतात मॅथमॅटिक्स वगैरे, बेटा कन्फ्युजन में जाओगे, जिथे मॅथमॅटिक्स येईल ना तिथे मी तुम्हाला सांगत जाईल, आणि हे जास्त हार्ड नसतं, हे काय रॉकेट सायन्स सारखं नाही, एकदम इजी गोइंग होता है वो। तो यहाँ पे देख लो x इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 10 मीटर, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम 1 to 2 सेकंड, इथे 1 to 2 नाही आहे 4 सेकंड ना। मग आता आपण इथे घेऊया, चलो मान लिया इनिशियल पोझिशन, तर मी इथे घेतो इनिशियल क्या है बेटा पोजीशन, सो एक्स आई इज इक्वल टू 1 है, 1 का स्क्वेअर 1 मायनस 10 दैट इज हियर मायनस 9 मीटर। ओके, आता मी फाइनल पोजीशन घेतो, फाइनल पोजीशन देखो 4 का स्क्वायर कितना है एक्स, एफ लिखता हूँ फाइनल, 4 का स्क्वायर कितना है 16 माइनस कितना आएगा बेटा 10 दैट इज इक्वल टू क्या आएगा 6 मीटर।
आता आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंट फायनल मायनस इनिशियल. सो दॅट इज हियर 6 मायनस मायनस 9 मायनस मायनस प्लस, दॅट इज 6 प्लस 9. सो दॅट इज हियर 15 मीटर. हे काय झालं बेटा, डिस्प्लेसमेंट. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. चलो चलो रीड करो जल्दी, अरे आ जाए. सो व्हाट इज दैट क्वेश्चन. द पोजिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट इज गिवन एज r is equal to ti plus a t square j. Find the displacement from 1 to 2 second. t is equal to 1 to काय दिलं बेटा 3. and what is the equation of path. एक तर इक्वेशन ऑफ पाथ पण विचारलं आहे आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट पण विचारलं आहे. अगोदर आपण डिस्प्लेसमेंट घेऊया. आपण अगोदर घेऊया इनिशियल, म्हणून इथे घेतो आर आय. टीची व्हॅल्यू 1 घेतो, टीच्या ठिकाणी 1 घेतो. काय रे बेटा 1i प्लस. सो यहाँ पे मी इथे इनिशियलला टी किती घेणार आहे 1, तो 1चा स्क्वेअर 1 म्हणजेच किती येईल बेटा 1j. दॅट इज कॉल्ड एज द i प्लस j. हे झालं इनिशियल. आता मी फाइनल घेईल. क्या लिखूंगा मैं फाइनल के लिए बेटा, यहाँ पे देख लो टी की वैल्यू 3, टी के ठिकाणी 3, दैट इज हियर 3i प्लस 3 का स्क्वेअर कितना है बेटा 9j. ओके, तर हे दोन व्हॅल्यू आपल्याला मिळालं. आता डिस्प्लेसमेंट कसं निघणार आहे, फाइनल माइनस इनिशियल. ओके, वेक्टर. तो यहाँ पे देख लो क्या आएगा 3i प्लस 9j मायनस i, आणि ह्या मायनसने त्याला मल्टिप्लाय केल्यावर मायनस. सो दॅट इज हियर किती येईल बेटा 2i प्लस क्या आएगा 8j. हे काय झालं डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी, इक्वेशन ऑफ पाथ. इक्वेशन ऑफ पाथ एकदम ईजी है. कैसे क्या, अपने को r इज इक्वल टू क्या दिया है बेटा ti प्लस टी स्क्वायर जे. अभी यहाँ पे देख लो ठीक से, टी आई इज नथिंग बट द यूनिट वेक्टर अलॉन्ग एक्स एक्सिस, म्हणून ही वैल्यू कौन सी वाली बेटा x, और ये कौन सी हो गई बेटा y. तो मैं ऐसे लिख सकता हूँ x इज इक्वल टू टी आणि y इज इक्वल टू टी स्क्वेअर. देअर फॉर y इज इक्वल टू टीच्या ठिकाणी x ठेवलं तर काय झालं बेटा x स्क्वेअर. दॅट इज द इक्वेशन. y इज इक्वल टू x स्क्वेअर. सो दैट इज द इक्वेशन ऑफ दैट पाथ. चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन, कैसा होता है देख लो बेटा. रीड करेंगे. अ बॉडी मूव्स फ्रॉम अ पॉइंट ए 1, 2, 3 टू पॉइंट बी 4, 2, 1. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट इन व्हेक्टर फॉर्म. व्हेक्टर फॉर्ममध्ये काढायचं आपल्याला. सो आपल्याला माहीत पाहिजे वेक्टर ए इनिशियल है, कितना आएगा i प्लस कितना आएगा 2j प्लस क्या आएगा 3k. वेक्टर बी का येईल रे बेटा, सो दॅट इज हियर 4i प्लस काय येईल रे बेटा 2j प्लस क्या आएगा k. आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे म्हणजे वेक्टर बी मायनस वेक्टर ए, दॅट इज 4i प्लस काय येईल रे बेटा 2j प्लस काय येईल रे k. हे मायनसने याला सगळ्यांना मल्टिप्लाय करा, मायनस i मायनस 2j मायनस 3k. 4i माइनस i, सो दैट इज हियर 3i, 2j दैट एंड दैट गेट कैंसल, प्लस क्या आएगा बेटा प्लस नहीं माइनस आएगा, सो माइनस 2k. सो ये समझ में आया. 4i माइनस i किती रहा बेटा 3i प्लस 2j माइनस 2j गेट कैंसल. 4k माइनस 3k दैट इज अ माइनस 2k. हे झालं त्याचा वेक्टर फॉर्म. चलो अभी हम नेक्स्ट लेते हैं. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. काय है नेक्स्ट क्वेश्चन देख लो बेटा, देख लो क्वेश्चन काय है क्वेश्चन. अ बॉडी मूव्स विथ द वेलोसिटी v1 फॉर टाइम t1 टूवर्ड्स ईस्ट, देन विथ v2 फॉर टाइम t2 टूवर्ड्स नॉर्थ, एंड देन v3 फॉर t3 टूवर्ड्स वेस्ट, देन फाइंड द डिस्टेंस एंड डिस्प्लेसमेंट. इंटरेस्टिंग क्वेश्चन है. मैं यहाँ पे देख लो ईस्ट वेस्ट नॉर्थ म्हणलं की आपण इथे कोऑर्डिनेट ऐसा निकालना है. ठीक है, यहाँ पे देख लो इथे कुठली साइड घ्यायची आहे नॉर्थ, यहाँ पे साउथ, इथे वेस्ट, इथे ईस्ट. अगोदर इनिशियल कंडीशन बॉडी कुठे असणार आहे ओरिजिन. आता बॉडी ओरिजिन से कहाँ जा रही है देख लो बेटा. ओरिजिन आता पहली गोष्ट, अ बॉडी मूव्स विथ द बॉडी यहाँ पे है विथ वेलोसिटी v1 एंड फॉर टाइम t1 टूवर्ड्स ईस्ट. ईस्टला गेली, ईस्ट को यहाँ तक गई, इथे जाऊन थांबली ती बॉडी. मग बॉडीने डिस्टन्स किती कवर केलं हे सगळ्यात मेन आहे. सो ये यहाँ पे देखो ही एवढी व्हॅल्यू किती आहे. आपल्याला स्कूलमध्ये सांगितलं होतं काय रे बेटा, व्हेलॉसिटी किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम.
म्हणजे याचा अर्थ हे जे आपलं D1 डिस्टन्स आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एकच असणार आहे. का बरं? कारण हे स्ट्रेट लाईनमध्ये D1ची व्हॅल्यू किती असणार आहे बेटा? D1 V1 T1. सो दॅट इज हिअर V1 T1. ओके, परत या ठिकाणावरून हा कुठे गेला? देन विथ V2 फॉर T2 टुवर्ड्स द नॉर्थ. ओके, हा नॉर्थ गेला, हा इथे गेला. सो इतना कवर किया, याला आपण काय म्हणूया बेटा? D2. आणि हे किती केलं त्यांनी? सो दॅट इज हिअर V2 इंटू T2. सो हे इथपर्यंत आला. आता इथेच थांबला नाही. अँड देन टुवर्ड्स द नॉर्थ. ओके, अँड देन V3 T3 टुवर्ड्स वेस्ट. म्हणजे हा वेस्टला आला, हा इथे आला. सो हा जर बघितला, सो दॅट इज कॉल्ड ॲज द D3. आणि D3 इज इक्वल टू काय बेटा? V3 T3. बराबर है क्या नहीं? ठीक है. ये कितनी है? D1. ये कितना है? D2. और ये कितना है? D3. याची व्हॅल्यू V1 T1, याची व्हॅल्यू V2 T2 आणि याची V3 T3. आता आपण याच्यामध्ये जर पाहिलं तो यहाँ पे देख लो बेटा, हा झाला आपला इनिशियल. सो याला आपण ए म्हणूया आणि हा झाला आपला फायनल. आता आपल्याला काय करायचं? फाइंड द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. पहिल्यांदा आपण डिस्टन्स काढूया. सो डिस्टन्स म्हणजे काय असतं बेटा? ॲक्च्युअल पाथ फॉलो. पहिल्या कंडिशनमध्ये D1 केला आहे, दुसऱ्यामध्ये D2 आणि तिसऱ्यामध्ये D3. हा झाला त्याचा पाथ, असा असा आणि असा. तो यहाँ पे देख लो बेटा, D1 की व्हॅल्यू किती आहे? D1 की व्हॅल्यू V1 T1 प्लस D2 ची व्हॅल्यू V2 T2 प्लस D3 ची व्हॅल्यू V3 T3. आणि हे आपलं काय झालं बेटा? डिस्टन्स. सो दॅट इज द आन्सर. पण आता आपल्याला काय करायला सांगितलं त्यांनी? डिस्प्लेसमेंट. तो कैसे निकालेंगे डिस्प्लेसमेंट? ये तो लिख लिया आपने. आता डिस्प्लेसमेंट काढायचं. डिस्प्लेसमेंट कैसे निकालता हूँ? यहाँ पे देख लो, इथे जर पाहिलं तर डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स. हे घेतलं शॉर्टेज डिस्टन्स, हे काढायचं आपल्याला. अरे कसं काढायचं? तर मी काय करतो माहिती आहे का? इथून एक डॉटेड लाईन टाकतो, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल होईल. ॲक्च्युली हे किती आहे बेटा? D3 आहे आणि हे किती आहे? D1 आहे. मग हे व्हॅल्यू किती असणार आहे रे? हे ये व्हॅल्यू कितनी होनी चाहिए? आप ही बताइए मेरे को. बड़ा कौन है? D1. छोटा कौन आहे? D3. तर ही व्हॅल्यू किती आली पाहिजे? D1 मायनस D3. सो दॅट इज हिअर D1 मायनस D3 ही व्हॅल्यू आली पाहिजे. याला म्हणतो मी D1 मायनस D3 आणि हे कोण आहे बेटा? D2 आहे. पथागोरस येईल आणि मग इथे मी घेतो आहे दॅट इज द डिस्प्लेसमेंट बाय पथागोरस. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू म्हणजेच हायपोटेनियस इज इक्वल टू दोन्ही साईडचा स्क्वेअर करून ॲडिशन. सो एक साईडचं नाव काय? D1 मायनस D3, त्याचा काय येईल बेटा? स्क्वेअर. प्लस दुसरी साईड कोणती आहे? D2, त्याचा स्क्वेअर येईल. आर यू गेटिंग माय पॉईंट? मग आता आपल्याला कळायला पाहिजे अंडर रूटला अंडर रूट. D1ची व्हॅल्यू किती असते बेटा? V1 T1 माइनस D3 ची व्हॅल्यू V3 T3. इसका क्या आएगा? स्क्वायर प्लस, हे प्लस इसको हटा देता हूँ. आणि D2 ची व्हॅल्यू किती आहे? तो यहाँ पे देख लो बेटा, V2 T2 आणि हा इकडे ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हे आपलं काय झालं बेटा? डिस्प्लेसमेंट. क्या बन गया ये? डिस्प्लेसमेंट. ठीक है, तो ये आपको समझ में आना चाहिए. सो नेक्स्ट क्वेश्चन इज देयर. What is that next question? अरे नेक्स्ट क्वेश्चन नाही, यही लास्ट आहे. सो आपण इथे जर बघितलं 10 क्वेश्चन्स आर कवर्ड. एकदम इंटरेस्टिंगमध्ये मी सगळे क्वेश्चन्स कवर केलेले आहेत एकदम परफेक्टली. अगोदर तुम्ही काय करायचं बेटा? पहिले क्या करो, आप पहिले ट्राय करो. नहीं आया तो मैं कैसे सॉल्व करके देता हूँ ये पता होना चाहिए. आजचं जे आपण लेक्चर घेतलं, या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त क्वेश्चन्स बेस्ड ऑन द डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. त्याच्यातला पहिला क्वेश्चन दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट, की ज्यावेळेस बॉडी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल जाते त्यावेळेस डिस्प्लेसमेंट 2r sin θ/2 आणि डिस्टन्स θ × r. ठीक है, तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.